लग्नामध्ये जेवण तर एवढं टाईट करायचं की आजूबाजू चार लोक आपल्या तोंडाच्याकडे पाहिले पाहतात डायरेक्ट, आणि फुकट संघटना हे कायमची बंद झाली नाही पाहिजे बरं. तर रामराम मंडळी, मी तुमचा मित्र प्रज्वल चाकार. आज आपल्या घराचं लग्न होतं, ते पण अंजनगावले. मग घरून अंग तोंड धुवून येऊन प्रगोडला आपल्या अंजनगावमध्ये. रस्त्याने जाता तर डोळ्यामध्ये जास्त हवा लागत होती. मग गॉगलच्या दुकानात येऊन चष्मा घेतला. इथून येऊन पात्र आपले दुकानदार डायरेक्ट फॉलोअर्स निघाले. पहिले तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, चष्मा शोभला की नाही शोभला आपल्याला. चष्मा वगैरे घेतला, बहुत एवढे आपले कटर व्हिडिओ पाहण्यात निघाले की डायरेक्ट चहा पिल्याशिवाय तुला जाऊ देत नाही म्हणे घरी. मग तेवढा चहा आपला पोटा ओतून घेतला. तेवढं आले आपले पप्पूदा, आणि पप्पूदा दुसरे कोण नसून आपल्या वारा शेजारचे आहे. गोष्टी गाष्टी करत येऊन पोचला आपल्या वृंदावन लॉनवर. मंगल कार्याच्या अंदर येऊन पाहतो लग्न लागलं होतं बा. बरं ते सर्व जाऊ द्या, सगळं आधी भेटणं काम म्हणजे आपल्या नवरीच्या भावाले, नवरीचा भाऊ म्हणजे आपला आकादा. स्टेजवर फोटो काढायला जायची इच्छा होती, पण गर्दीत एवढी होती की भयानक. चला बा म्हटलं, बाकीचे काम होत राहतील, पहिला आपण जेवणाचा भात मारून घेऊ म्हटलं बा. पहिले जेवणा ताट घेतली नाही तर आपले फॉलोच भेटले. त्याला म्हटलं तुम्ही जेवण करा, आम्ही पण जेवण करतो. जेवण तेवढं पोट भरून केलं की चांगलं दाबून, आणि पोटाली आलू म्हणजे थोडी शीक देऊन दिली. माझं तर म्हणणं असं आहे की फुकट संकट नाही कायमची बंद झालीच नाही पाहिजे, कारण की परंपरेनुसार चालू राहिली पाहिजे. अरे हे जरा जास्त झालं काय? अरे आपला कंटेंट आहे बरं, नाही तर घेसा तुम्ही खरंच मनावर. चला बा, आता मी चाललो मग घरी. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा, नशीन आवडला तरी फॉलो करा. भेटू मग दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. ते म्हणतं जय झाकण.